राधिका ताई, हा? तुम्ही इथेच थांबा, मी गणेशला जरा घेऊन येते. बर हा? ठीक आहे ठीक आहे. काय ग, ही या चाळीची जागा असेल ना? परवानगी मिळेल का? हो ताई, तुम्ही काळजी करू नका. हा गणेश चाळीच्या मंडळाचाच माणूस आहे. ही मोकळी जागा आम्ही गणपती बसवण्यासाठी वापरतो आणि सगळे सणवार आम्ही इथेच साजरे करतो. आणि चाळीतले लोक सुद्धा तुम्हाला काय बी बोलायचे नाही. मग बरं होऊन जाईल. चांगली जागा दिसते. ताई, हा? हा बघा गणेश आला. नमस्कार गणेश. नमस्कार. हे या जागेत आम्ही हो, मला कमलाताईने सांगितलं. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. म्हणजे सगळी सोय आहे इकडे आणि तुम्हाला जास्त कोणाचा त्रास पण नाही होणार. बरं, खूप चांगली जागा आहे. फक्त जरा झाडझूड केली की छान होईल. आणि हो, लाईटचं कनेक्शन नाहीये ते मी थोड्या वेळाने येऊन करून देतो. आणि कधी काही प्रॉब्लेम झाला ना तर फक्त एक आवाज द्यायचा. आपल्या वस्तीतली पोरं लगेच येते. पण गणेश, या जागेचं भाडं नाही म्हणजे देऊ आम्ही. नाही ताई, तुम्ही ठरवाल ते. कसं आहे, ही जागा कोणाच्या मालकीची नाहीये, आमच्या चाळीतली जागा. आधी थोडेसे पैसे देऊन ठेवतो, मग जसा जागेचा वापर होईल त्याप्रमाणे ठरवूया आपण. पण एकदा बोलून तरी घेऊया. हो चालेल, पण पैसे देण्याची काही घाई करू नका. तुम्ही बिंदास काम करा. गणेश, आम्ही इथे मसाले कुटायचं काम करू. इथल्या लोकांना चालेल ना? अहो ताई, वस्ती आहे ही. इथे सगळ्या प्रकारचे वास येतात. गटारापासून गोड खिरीपर्यंत वास येतात आणि आम्हाला सवय आहे या सगळ्यांची. बर, पण तरी कोणाला त्रास गीस झाला तर सांग आम्हाला. चला मग मी निघतो, तुम्ही काम चालू करा. बर बर. मी काय म्हणते, जर आता झाडून घेऊया आधी. नाही ताई, तुम्ही झाडू मारायचं नाही. आम्ही सगळं करतो, तुम्ही बसा. असं काऊन म्हणतेस? मारते ना मी. नको, तुम्ही बस. देवा, तुझ्या कृपेने जागा मिळून राहिली बघ. आता सगळं काम व्यवस्थित पार पडू दे म्हणजे झालं. हॅलो गॅरी, हाय. इतकी खुश आहे माहितीये. राधिकाचं काम बंद केलं यार. शनया, हळू हळू हळू. ते दामले वगैरे ना सगळे बाजूलाच राहतात. तुझा आवाज ऐकून येतील परत. हा, उगीच भांडायला येतील राधिकाची बाजू घेऊन. येऊ दे ना, आपण का घाबरायचं? काही घाबरायचं नाही, पण उगीच वाद कशाला? मला तर त्या राधिकाचं तोंड बघायची अजिबात इच्छा नसते. पण तू असे काहीतरी उद्योग करते आणि ती येते आपल्या दारात. कशाला उगीच? नाही 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 येणार. गॅरी, पण आता बघ, मी पण तुझ्यासारखीच वागणार आहे. एकदम तोंड डाव. पण काय वाजवलीस यार तू त्यांची. राधिकाची तर कसली वाट लागली होती. मी तुला म्हंटल होतं ना, प्रत्येक वेळेला भांडण करूनही काही होत नाही. जरा कधी कधी ना डोक्यानं घ्यावं लागतं. थोडंसं डोकं लावायचं. हे असली भांडणं बिंडणं करून काही होत नाही. सिरियसली यार, तू तर नियम सांगून तोंड बंदच केलं त्या गुप्तेचं. पण बरं झालं, या बिल्डिंग मधले सतत सगळे त्या राधिकाला तसेही सपोर्ट करत असतात ना. आणि त्या गुप्तेलाही कळेल, दुसऱ्यांना एकसारखे नियम सांगितले की काय होतं ते. यार, पण ती मिश्री महाजनी पण पाहिजे होता यार. शिट, त्यालाही ऐकवायचं एकदा. कूल डाऊन, कूल डाऊन, कूल डाऊन. त्यांना या सगळ्यांची वेळ येणार आहे एकदा ना एकदा. जरा माझ्या समोर येऊ दे ना. एकेकाला असा घेतो ना बोलून बरोबर, पण आता जरा बेतान. ओके, लव यू. बास बास बास. एवढं प्रेम उतू जाऊ द्यायची काही गरज नाहीये. ओके, कंट्रोल. इतू नाही ग, उतू उतू. म्हणजे मला म्हणायचंय, जस्ट कंट्रोल युअर इमोशन. नो यार, आय कांट कंट्रोल. मला तर ना असं गॅलरीत जाऊन उभं राहावं असं वाटतंय आणि एकदम ओरडावं असं वाटतंय. राधिका, यू आर अ फूल, यू आर गुड फॉर नथिंग. बच्चा बच्चा, प्लीज असं काही करू नकोस. ओके, आपण घरी आल्यावर काय ते सेलिब्रेशन करूया. हा यार, सेलिब्रेट केलंच पाहिजे. एक काम कर ना, लवकर ये ना ऑफिस मध्ये, आपण बाहेर जाऊया. लवकर? अगं पण अगं पण वगैरे काय नाही. प्लीज ये ना, प्लीज प्लीज, आपण बाहेर जाऊया ना. बरं बरं, येतो येतो, लवकर येतो. बाय. हॅलो, ऐक, कुठला ड्रेस घालू? कुठलाही तुला आवडेल तो घाल ना. यार, पण माझ्याकडे काही चांगले ड्रेसेसच उरले नाहीये. मी तेच ड्रेसेस रिपीट करायला लागले माहिती तुला. मला ना माझं वॉर्डरोब चेंज करायचं आहे. बरं, मग काय आता शॉपिंगला जाऊया. ठीक आहे,
ओके बाय, आय लव्ह यू. ओके ओके, बाय बाय. बकुळा मावशी तू राहू दे बाई. हे घ्या, हे खोबऱ्याचं करून घ्या आणि तेवढं हळकुंड आतमध्ये नेऊन ठेवा. आणि आज जिरं पूड करायची आहे ना. जिऱ्याचं होईल, मसाल्यांचं काय? नाही ते ठरल्याप्रमाणे आता उद्या भाजायचं आहे ना. हा चल. हॅलो, हा रेवती बोल. अगं कुठे आहेस तू आणि इतका वेळ का लागला फोन उचलायला तुला? सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. अगं मगाशी नानीनं विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की तू बकुळाकडे गेली आहेस कामासाठी. काय प्रकार आहे? ते सोसायटीच्या नियमात बसत नाही ना म्हणून. कोणी तयार केले हे नियम? गुरुनाथने? आता राहू दे ना रेवती. आणि तुला सांगू का, आम्ही इथे आलोन काम सुरू पण झालंय. म्हणजे मोठं टेन्शन गेलं तुझं. रेवती अथर्व आला का ग? आले, खेळताय. दूध प्यायला का? नाही नसेल पित ना तर कोको घालून दे त्याला, का मग पील. तू का काळजी करतेस? मी आहे ना. दोघेही मस्त आहेत आणि मस्त खेळतायत. तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. तेवढी मेहनत घेतेस ना, नक्की यशस्वी होणार तू. थँक्यू रेवती. ठेवू ठेवू का फोन? ओके बाय. अहो राधिका ताई, चांगली साडी फाटली की तुमची? जाऊ दे, साडीच फाटली ना. आपलं नशीब तर नाही फाटले. लागा कामाला. चला.